न्यूज 24 शिवनेरी। नमस्कार। आज आपण आलो आहोत जे निसर्गाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात, अगदी सापांच्या जीवाला कुठल्या प्रकारे धोका होऊ नये यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे सापांना वाचवतात, निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात, असं निसर्गात समतोल राखण्याचं जे महत्त्वाचं काम करतात हे आपले आकाश भाऊ माळी यांच्याबरोबर आपण थोडक्यात नागपंचमी सणानिमित्त थोडीशी बातचीत करतो आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सर्पमित्र आकाश माळी, वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष। तर मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात। तर का बाहेर पडतात? श्रावण महिन्यात सापाचे प्रमाण वाढते। मुसळधार पावसामुळे साप ज्या बिळामध्ये किंवा जमिनीखाली राहतात त्या ठिकाणी पाणी शिरते, त्यामुळे सापांना सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात। आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारचे साप आढळतात, त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस यांसारखे विषारी साप, तसेच धामण, दिवड आणि इतर अनेक बिनविषारी साप आढळतात। मात्र सर्वसामान्य नागरिकांनी केवळ रंग किंवा आकार पाहून साप विषारी आहे की बिनविषारी असा निर्णय घेऊ नये। चुकीची ओळख धोकादायक ठरू शकते, त्यामुळे साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशिक्षक व्यक्तीची मदत घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे। मित्रांनो, पावसाळ्यात आपल्या घराजवळ साप येतात किंवा छोटे मोठे पक्षी येतात। पावसाळ्यात नागरिकांनी साप घरात येऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, यासाठी आपण थोडी माहिती घेऊया। घराभोवतालचा आपला परिसर आहे तो स्वच्छ ठेवावा। दगड, लाकूड, कचरा, जुन्या वस्तू, गवताचे मोठे ढिगारे घराजवळ ठेवू नये। आपल्या घराजवळ जे भेगा असतात ते बीळ, भेगा ते बुजून टाका। उघडी जागा शक्य असल्यास बंद करावे। रात्री शेतात किंवा बाहेर जाताना टॉर्चचा वापर करा। आपल्या पायामध्ये शूज घाला आणि गवत किंवा कचऱ्यात हात घालताना स्वतःची काळजी घ्या। घरात उंदीर मोठ्या प्रमाणात असतील तर त्याचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे, कारण साप हा आपल्या घराजवळ उंदीर आणि बेडूक खाण्यासाठी येतो, त्यामुळे आपला घराचा परिसर नेहमी स्वच्छता ठेवा। श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो। तो कशाबद्दल केला जातो? नागपंचमी हा श्रद्धेचा सण आहे आणि आपल्या श्रद्धा आपण नक्की जपली पाहिजे, पण त्याबरोबर निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे। साप दिसला तर त्याला मारू नका, त्या सापाला स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका। आपल्या घराजवळ साप किंवा इतर पक्षी प्राणी दिसल्यास सर्पमित्र किंवा प्रशिक्षक सर्पमित्र मदत घ्या। सर्पदंश झाल्यात अंधश्रद्धेच्या मागे न लागता तातडीने रुग्णालयात जा। श्रद्धा जपूया, निसर्ग जपूया आणि सापांनाही जगण्याचा अधिकार देऊया, हाच नागपंचमीचा खरा संदेश आहे। मित्रांनो, नागपंचमी दिवशी सोशल मीडियावर सापांना दूध पाजण्याचे व्हिडिओ येतात, प्रदर्शन करताना अनेक व्हिडिओ पाहायला आपल्याला मिळतात। तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो मित्रांनो? आपल्या जवळ किंवा घराच्या अवतीभोवती जे गारुडे येतात त्यांच्या सापांची तोंड शिवलेली जातात, ते खेळ करतात। तर मित्रांनो, आपल्या घराजवळ असे गारुडी किंवा खेळ करणारे आढळल्यास तुम्ही जवळच्या सर्पमित्राला किंवा वन विभागाला कळवा। साप हा दूध पित नाही, सापाचं अन्न हे उंदीर, बेडूक आहे। सस्तन प्राण्यांचं अन्न हे दूध आहे, मग साप दूध पितच नाही। मित्रांनो, आम्ही सर्पमित्र म्हणून काय काम करतो तर अनेक वेळा नागरिक साप दिसल्यास खूप घाबरतात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात। अशा वेळी आम्ही नागरिकांना प्रथम शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या ठिकाणी साप निघाला सापांना सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू करून त्याला पुन्हा निसर्ग अधिवासात सोडण्याचा प्रयत्न करतो। काही वेळा घरामध्ये, शेतात, गोट्यात, वाहनांमध्ये किंवा असामान्य ढिगाऱ्यात साप आढळतात। प्रत्येक रेस्क्यूमध्ये साप आणि नागरिक दोघांनाही सुरक्षितता महत्त्वाची असते, त्याच्यामुळे आम्ही हा साप निसर्गात सुखरूपपणे सोडून देतो। नागपंचमीला सापाला दूध पाजण्याची प्रथा आहे, याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे आपण माहिती करून घेणार आहोत। मित्रांनो, नागपंचमी हा आपल्या संस्कृतीतील श्रद्धेचा महत्त्वाचा सण आहे, मात्र सापांना दूध पाजणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही। साप हा दूध पिणारा प्राणी नाही। सापांना पकडून त्याच्यावर धार्मिक विधी करणे, त्याला दूध पाजणे किंवा गर्दीत त्याचे प्रदर्शन करणे, त्यामुळे सापांना त्रास होऊ शकतो। त्यामुळे नागपंचमी श्रद्धा नक्की जपावी, पण सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणे हाच खरा सर्पसंवर्धनाचा मार्ग आहे। मित्रांनो, सापाबद्दल ग्रामीण भागात कोणते गैरसमज आजही मोठ्या प्रमाणात आहे, आपण समजून घेणार आहोत। साप माणसाचा पाठलाग करतो, सापाला सूड असतो, सापाच्या डोक्यावर नागमणी असतो किंवा साप दूध पितो,
असे अनेक गैरसमज आपल्या ग्रामीण भागात पसरलेले आहे. प्रत्यक्ष साप माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याला धोका जाणवला किंवा त्याला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न केला तरच तो स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला सर्पदंश करतो. त्यामुळे सापाविषयी भीती न ठेवता वैज्ञानिक माहिती समजून घेणे गरजेचे आहे. तर घरात साप आल्यास नागरिकांनी नेमके काय करावे, तर सर्वप्रथम घाबरून जाऊ नये आणि सापाला मारण्याचा प्रयत्न करणे. साप ज्या ठिकाणी आहे तिथेच त्याला शक्य तितकी मोकळी जागा ठेवावी. लहान मुले व पाळीव प्राणी त्या भागापासून दूर ठेवावे. सापाला पकडण्यासाठी स्वतः काठी, हात किंवा इतर वस्तू लावू नये. स्थानिक परीक्षक सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधा. सापाला त्रास न दिल्यास तो अनेक वेळा स्वतःही सुरक्षित ठिकाणी निघून जातो. सापाचे संरक्षण करणे का आवश्यक आहे? साप नसतील तर पर्यावरण काय परिणाम होईल, तर मित्रांनो ऐकून घ्या. साप हे पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्त्वाचा भाग आहे. ते उंदीर आणि इतर लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. सापाची संख्या कमी झाल्यास उंदीर आणि इतर भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढू शकते, ज्याचा शेती आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सापांचं संरक्षण म्हणजे केवळ एका प्राण्याचे संरक्षण नसून संपूर्ण पर्यावरण संरक्षण जपणे आहे. मित्रांनो, सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या तरुणांना मी एक संदेश देऊ शकतो. सापाविषयी अर्धवट माहिती घेऊन रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू नये. योग्य प्रशिक्षक, अनुभव आणि सुरक्षित साधनाशिवाय साप हाताळणे धोकादायक आहे. नागरिकांनी साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षक व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. साप वाचवणे महत्त्वाचे आहे, पण त्याच्याबरोबर स्वतःची आणि नागरिकांची सुरक्षितता ही पहिली जबाबदारी आहे.